नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपल्या ग्रुप डी च्या वॅकन्सी बद्दल. आणि जे विद्यार्थी मित्र कन्फ्यूज झालेले आहेत की आम्ही कुठे फॉर्म भरायचा मॅडम, आम्हाला फॉर्मची डेट कळली, फी कळली, डॉक्युमेंट कळले, बट फॉर्म कुठे भरायचा हेच नाही कळलंय अजून. तर अशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आजचा व्हिडिओ तुमचा कोणता आहे, पोस्ट प्रेफरन्स. तुम्ही कोणत्या जागेसाठी फॉर्म भरायचे, तुमची नीड काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा. किती जागा आहे, किती वॅकन्सी आहे, कोणत्या पोस्टसाठी वॅकन्सी आहे, या पोस्ट तुमच्यासाठी आहे की नाही हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचे आणि व्हिडिओला लाईकही करायचे. बघा, स्टुडंट लोकांची पण कॅटेगरी असते. तर पहिल्या कॅटेगरीमध्ये असे स्टुडंट येतील की जे फक्त बोलतील की मॅडम आम्हाला सॅलरी हवी आहे म्हणून ग्रुप डी ची आम्हाला काय द्यायची, एक्झाम द्यायची आहे आणि तिथे आम्हाला जागा मिळवायची. सॅलरी जास्त पाहिजे. मग तुम्ही कितीही वर्कलोड दिला तरीही चालेल, आम्हाला वर्कलोडशी काही घेणं देणं नाही. वर्कलोड जास्त असेल तरीही चालेल, पण आमची सॅलरी ही कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. ही झाली पहिली कॅटेगरी. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये स्टुडंट असतात, ते विचार करतात की आम्हाला ग्रुप डी ची जागा तर हवी आहे, पण आम्हाला जास्त वर्कलोड नको. सॅलरी पण हवी आहे, जागा पण हवी आहे, पण वर्कलोड जास्त नको. ही झाली दुसरी कॅटेगरी. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये वेगळे स्टुडंट येतात, जसं की ग्रुप डी साठी आम्ही का फक्त फॉर्म भरतोय की आम्ही करतोय दुसऱ्या एक्झामची तयारी. ठीक आहे, ती तयारी करत असताना आम्हाला एक इन्कम पण हवी आहे. मग ग्रुप डी मध्ये काय करायचं, ग्रुप डी 10th बेसवर आलेली आहे. 10th बेस आहे म्हणून भरभरून पूर्ण सगळीकडनं फॉर्म भरले जात आहे. सगळ्यात जास्त फॉर्म मुंबईला पडत आहेत. ठीक आहे, मुंबईची वॅकन्सी जास्त आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. तर सगळ्यात जास्त फॉर्म मुंबईलाच पडता आहेत, कारण वॅकन्सी बघून काही स्टुडंट फॉर्म भरताय. म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणण्यात आलेला आहे की वॅकन्सी बघून फॉर्म भरू नका. तुमची कॅटेगरी काय आहे आणि त्या झोनमध्ये तुम्ही कोणत्या झोनमधून आहात. ऑल महाराष्ट्र बघत असेल हा व्हिडिओ ठीक आहे, महाराष्ट्राच्या बाहेर बघत असतील तरीही चालणार आहे. तुम्ही तुमचा झोन बघा, तुमची कॅटेगरी बघा, त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला किती जागा दिल्या हे बघा, ती पोस्ट तुमच्यासाठी आहे की नाही ते बघा, देन तुम्ही फॉर्म भरा. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आणलेला आहे. तर तिसरी स्टुडंटची कॅटेगरी असते की आम्हाला फक्त इन्कम हवी आहे आणि आम्हाला काय करायचंय, दुसऱ्या एक्झामसाठी तयारी करायची, पण आम्हाला इकडे पण इन्कम हवी, म्हणून आम्हाला ग्रुप डी चा फॉर्म भरायचा. आणि नंतर येते मुलींचा झोन, ज्यामध्ये मुलींना असं असतं की आम्हाला आउटडोअर सर्व्हिस करायची नाही, इनडोअर हवं, म्हणजे एका डिपार्टमेंटल एरियामध्येच हवं, आम्हाला फील्ड वर्कला जायचं नाहीये. तर आमच्यासाठी म्हणजे कुठल्या पोस्टसाठी आम्ही फॉर्म भरणार आहोत, तर आपण पोस्ट वाईज आता इथे बघणार आहोत. टोटल वॅकन्सी आपल्या किती आहे, 32,438. ही काय झाली, आपली टोटल वॅकन्सी झाली. आधी बघा, आधीच्या ज्या वॅकन्सी आल्या होत्या त्या 1,00,000पर्यंत आल्या होत्या. सो कट ऑफ जो असणार आहे तो यावर्षी वाढणार आहे, कमी नाही होणार. आता डायरेक्ट 32,000 वरच आले, तेव्हा किती होते, 1,00,000 होते. ठीक आहे, मग वॅकन्सी बघून कोणत्या एरियामध्ये किती सीट आहे हे बघून फॉर्म भरायचं सोडून काय करा, जिथे तुम्ही फिट होत असाल तिथेच तुमची झोन असेल. ठीक आहे, सर्व कॅटेगरीमध्ये पण बसताय, पूर्ण वॅकन्सी कुठे कोणत्या कॅटेगरीला जास्त येते तिथे फॉर्म भरायचे. ठीक आहे, जसं की इथे तुम्हाला काय दिलंय, मी पोस्ट वाईज दिले. आता पोस्ट वाईज जर विचार केला तर पॉइंट्समॅन दिलेला आहे, याच्या आहे किती, 5,058. किती आहे, 5,058. त्याच्यानंतर असिस्टंट ट्रॅक मशीन दिलेले आहे इंजिनिअरिंगच्या 799. बघा, 799 सगळ्यात कमी वॅकन्सी याच्या, कोणाच्या, असिस्टंट ट्रॅक मशीनच्या एकदम कमी आहे 799. पण ह्याची जी सॅलरी आहे ती 40,000 प्लस आहे. किती आहे, 40,000 प्लस. विचार करा, ह्या पोस्टसाठी पैसेच पैसे आहे तुमच्याकडे. जर तुम्ही याच्यात फॉर्म भरत असाल असिस्टंट ट्रॅक मशीन मध्ये, तर तुम्हाला जास्तीत जास्त सॅलरी इथे भेटणार आहे. त्याच्यानंतर मी हेही सांगणार आहे की तुमचं प्रमोशन कशातून होईल. ठीक आहे, कोणत्या पोस्टमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर लवकर तुम्ही जाऊ शकता ग्रुप बी तून ग्रुप सी मध्ये. त्यानंतर तुमची सॅलरी कोणत्या पोस्टला हाय होऊ शकते हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओला एकदम लास्ट पर्यंत, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या लिंकला शेअर पण करा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग असिस्टंट ब्रिज येतं, ह्याच्यात किती आहे, 301 आहे. त्यानंतर ट्रॅक मेंटेनर येतं. ठीक आहे, त्यानंतर असिस्टंट पीवे येतं, असिस्टंट सीडब्ल्यू येतं, म्हणजे कॅरियर आणि वॅगन येतं, ह्याच्या पण 2,887 जागा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जागा तुमच्या येतात असिस्टंट वर्कशॉप. ठीक आहे, या असिस्टंटच्या ज्या वर्कशॉपच्या जागा आहेत त्या आहे 3,077. म्हणजे बघा, तुम्हाला आहे इकडे पोस्टमॅन बीच्या जास्त जागा आणि त्याच्यानंतर तुमच्या आहे असिस्टंट वर्कशॉपच्या जास्त जागा 3,077. पण सगळ्यात जास्त सॅलरी देणारा जॉब तुमचा कोणता असणार आहे, असिस्टंट ट्रॅक मशीनचा असणार आहे, ज्याच्यामध्ये वॅकन्सी कमी आहे. ठीक आहे, आता वॅकन्सी पोस्ट वाईज वॅकन्सी कमी आहे, पण तुमच्या कॅटेगरी वाईज
किती आहे, कितीने डिवाइड झाला, जनरलला किती जागा गेल्या, ओबीसीला किती गेल्या, एससी एनटीला किती गेल्या, हे आपल्याला पुढे बघायचंच आहे. हे काय झालं तुमचं पोस्ट वाईज झालं. ओके, लक्षात येतंय का? जसं बघा इथे असिस्टंट लोकोशील दिलेला आहे, इथे 420 आहे. असिस्टंट लोकोशील इलेक्ट्रिकल दिलाय 950 आहे. असिस्टंट ऑपरेशन दिलेले आहे, इलेक्ट्रिकलचा 774 आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ह्या तुमच्या बघून घ्यायच्या की कोणत्या कोणत्या पोस्ट दिल्या. ह्या पोस्ट वाईज तुमची झाली वॅकन्सी. टोटल किती आहे तुमच्या वॅकन्सी? टोटल जर हे बघा इथे टोटल लिहून देते 32,438 तुमच्या टोटल वॅकन्सी आहे. किती आहे? 32,438 तुमच्या टोटल वॅकन्सी दिलेली आहे. टोटल ग्रुप डी ची वॅकन्सी आलेली आहे. हे तुमचं पोस्ट वाईज झालं. सगळ्यात जास्त पेमेंट तुम्हाला कुठे मिळणार? असिस्टंट ट्रॅक मशीनला. किती? 40,000 प्लस मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही वर्कशॉपमध्ये भरू शकता. आता आपण बघणार आहोत झोन वाईज. ठीक आहे, झोन वाईजचा अर्थ काय झाला आता? तर इथे सगळीकडे काय झालेलं आहे, या वॅकन्सी निघालेल्या आहेत. जसं बघा जयपूर, प्रयागराज, दुबई दिलेला आहे. तर इथे जबलपूर वगैरे दिलेलं आहे. तर ह्याच्यापैकी सगळ्यात जास्त जागा तुमच्या दिल्लीला आहे. ठीक आहे, आता दिल्लीला किती दिल्या? 4,785 दिसतंय तुम्हाला किती आहे? 4,785. आता इथे तुम्हाला तुमचा झोन पाहावा लागेल ना. आता तुम्ही विचार कराल की दिल्लीला किती दिल्या, एवढ्या जास्त वॅकन्सी, बाबा मी इथेच जाऊन फॉर्म भरतो. पण तुम्हाला जनरल मध्ये तुम्ही येता, तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये येतात, ओबीसी मध्ये येतात, एससी मध्ये येतात का एसटी मध्ये येतात, हे पण बघणं गरजेचं आहे. तुम्ही एसटी मध्ये आले तर तुम्हाला 4,785 ची काही घेणं देणंच नाही. तुमच्या जागा फक्त 346च आहे. मग हा विचार करा की तुमची कॅटेगरी काय, झोन वाईज कॅटेगरी कोणती तुमची. ठीक आहे, त्यानंतर गोरखपूर, गोरखपूरला किती दिलेल्या आहेत बघा. ठीक आहे, 13 गोरखपूरच्या जागा बघा. त्याच्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे, एससी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, तर त्याला किती जागा मिळतील मग? समजा तुम्ही जनरल मध्ये आहात, तुम्हाला 598 मिळणार. तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहात, 122 मिळणार. तर ह्या तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, चेन्नईमध्ये दिला, गोरखपूरमध्ये दिला, सगळ्यात जास्त आपल्या दिल्लीमध्ये दिलेले आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त किती आहे? 4,785 कुठे आहे? दिल्लीला. पण त्याच्यामध्ये तुमचा झोन बघा. ठीक आहे, तुमची कॅटेगरी बघा की तुम्हाला कॅटेगरी वाईज बघा की इथे तुम्ही भरू शकतात का. त्याच्यानंतर मागचा कट ऑफ बघा की दिल्लीला कट ऑफ किती लागला होता, जनरलचा किती लागला, ईडब्ल्यूएस चा किती लागला, ओबीसीचा किती लागला. मग हा कट ऑफ बघा, झोन बघा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा. आता एवढेच आहेत का? तर नाही. आता गोरखपूरला पण बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात, बरोबर की नाही? बरेचसे विद्यार्थी काय करतात, इथे सुद्धा फॉर्म भरताय. गोरखपूर झालं, प्रयागराज झालं, प्रयागराज, गोरखपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी जास्तीत जास्त फॉर्म यायला सुरुवात झालेली आहे. 23 तारखेपासून सुरुवात झाली, जास्तीत जास्त फॉर्म इकडेच येत आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पुढचं आहे गुवाहाटी. गुवाहाटीला किती जागा दिल्या आहे बघा? 2,048. नंतर कोलकात्याच्या जागा किती दिल्या? 1,817. मुंबई, मुंबईला बघा आता तुम्हाला दिलंय वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे. मुंबईला सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जागा आहे मुंबईला. ठीक आहे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहे. तर महाराष्ट्राची जागा महाराष्ट्रातील मुलांनाच मिळायला हवी. आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहे. आपण फोकस सध्या इकडे ठेवूया. मी इन जनरल सगळ्यांचं सांगितलं, प्रयागराजला वगैरे, गोरखपूरला जास्त भरले गेले फॉर्म. ठीक आहे, तर तिथे वॅकन्सी बघून मुलं काय करताय, गर्दी करताय की वॅकन्सी किती, वॅकन्सी किती आहे. ठीक आहे, जसं की माझ्याकडे डिटेल आहे वॅकन्सी किती आहे याच्यावर मुलं तिथे काय करताय, गर्दी करताय. जसं की बघा मुंबईला किती आल्या इथे. आता तुम्ही जनरल आहात तर तुम्हाला किती मिळणार आहे जागा इथे दिलेला आहे. तुम्ही ईडब्ल्यूएस आहात, आता तुम्ही असा विचार केला की ईडब्ल्यूएस आहेत किंवा हे सगळा विचार न करता फक्त इथे जास्त वॅकन्सी म्हणून मी इथे फॉर्म टाकत आहोत. तर मुंबई आता कशामध्ये आलेली आहे? डेंजर झोन मध्ये. डेंजर झोन मध्ये का आली? कारण मुंबईला सगळ्यात जास्त वॅकन्सी असल्यामुळे बाकीच्या राज्यातले पण मुंबईला फॉर्म भरू शकतात. हा विचार तुम्ही करा. मग जास्तीत जास्त फॉर्म जर इथे आले, वॅकन्सीच्या वरती फॉर्म आले, लाखो नाही करोडो फॉर्म आले, तर मग तुमचा कट ऑफ ची रेंज पण वाढून जाते. हा आपण विचार करा. ठीक आहे, आता किती जागा सांगितल्या मी वेस्टर्नला किती? 4,672 आणि तेच महाराष्ट्र सेंट्रल रेल्वेला किती आलेले आहे? 3,244 आलेले आहे. पण त्याच्यामध्ये समजा तुम्ही एसटी आहात तर तुम्हाला किती? 257 जागा आहे. एससी ला 480, ओबीसी ला जास्त आहे 845, ईडब्ल्यूएस ला आहे 264. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपली कॅटेगरी लक्षात घेऊन फॉर्म भरायचा आहे. आपण बेस कशावर केला? मुंबई. मुंबईला किती जागा आल्या आहेत बघितलंय तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित. त्यामध्ये आपली कॅटेगरी बघायची. भले भले तुम्ही गुवाहाटीला भरा, कोलकात्याला भरा, ठीक आहे, जयपूरला भरा,
सिकंदराबादला बोला, कुठेही भरा तुम्ही. फक्त तुम्ही तिथे काय करा, आपलं काय आहे, आपली कॅटेगरी कोणती आहे आणि त्या कॅटेगरीला किती व्हॅकन्सी आहे, तिथे किती फॉर्म येत आहे आणि त्याचा लास्ट इयरचा कट ऑफ पहिले बघा. त्याचा लास्ट इयरच्या कट ऑफचा एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल. कट ऑफ पहिले बघायचा आहे आणि मग तो फॉर्म भरायचा आहे. फक्त मुंबईला खूप व्हॅकन्सी आहे. तर महाराष्ट्रातील मुलांनी आपल्या मुंबईमध्ये आपली जागा मिळवा, एवढं माझं म्हणणं आहे तुम्हाला. पण तरी सुद्धा तुम्ही ज्या झोनमध्ये आहे, बाकीचे जे काही स्टुडंट मुंबईचे नसतील, इतर कुठले असतील, तर त्यांनी आपलं झोन आणि आपली कॅटेगरी बघायची आहे. जसं मी तुम्हाला इथे पूर्ण सांगितलं, की पोस्ट वाईज तुमच्या व्हॅकन्सी कशा होत्या. तर पोस्ट वाईज तुम्हाला पूर्ण व्हॅकन्सी दिली आहे, की कोणत्या पोस्टला जास्त व्हॅकन्सी आलेली आहे. तर कोणत्या पोस्टला आलेली जास्त, असिस्टंट वर्कशॉपला जास्त आलेली आहे, ठीक आहे, 3077. आणि त्याच्यानंतर कशाला आलेली आहे जास्त व्हॅकन्सी, तर पॉइंट्समॅनला आलेली आहे 5058 आलेली आहे. मग आपल्या झोननुसार आपल्याला काय करायचंय, इथे सगळं डिटेल बघून काय करायचंय, फॉर्म अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, प्रमोशन पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काय हवं आहे, प्रमोशन हवं आहे है ना. आता कोणत्या जागेवर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, म्हणजे ग्रुप डी पासून काय होऊ शकतात, तुम्ही ग्रुप डी चे पेपर देत आहात, पण ग्रुप डी पासून ग्रुप सी वरती तुम्ही कधी येणार, प्रमोशन, हाय प्रमोशन कुठल्या बेसवर मिळणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, पोस्टमॅनला भरा. नसेल होत असिस्टंट एलएसी वर्कशॉपला भरा. नाही होत तरी पण असिस्टंट वर्कशॉपला भरू शकतात, जे की मी तुम्हाला सांगितलं जास्त जागा आहे. तर ह्या सगळ्या ज्या व्हॅकन्सी आहे, ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहे, ह्या तुमच्यासाठी प्रमोशन देणाऱ्या आहेत. ठीक आहे. इफ यू वॉन्ट प्रमोशन, तुम्हाला प्रमोशन हवंय, तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करा. ते पण आपला झोन, त्याच्यातला कट ऑफ आणि आपली तयारी बघून. काही विद्यार्थी मित्र असे असतील, की मॅडम माझी खूप चांगली तयारी झालेली आहे. अभ्यासक्रम काय हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तरी पुन्हा एकदा सांगते, सायन्स येणार आहे त्याच्यामध्ये 25 मार्काला, मॅथेमॅटिक्स 25ला, रिझनिंग 30ला आणि बाकीचं जीके, करंट अफेअर जे आहे तुमचं 20ला येणार आहे. ओके. असा तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे. सीबीटी फर्स्टच असणार आहे आणि मराठीतून होणार आहे. महाराष्ट्राच्या मुलांना खूप चांगली म्हणजे सुवर्ण संधी आलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रमोशन हवं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकतात. ह्या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. जर तुम्हाला हाय सॅलरी हवी आहे, तुम्ही म्हणाल मॅडम प्रमोशनचं जाऊ द्या हो, आम्हाला हाय सॅलरी हवी आहे. मग आता आम्ही काय करायचं? ठीक आहे. काय करावं लागेल मग आपल्याला? हाय सॅलरी हवी. तर हाय सॅलरीसाठी असिस्टंट ट्रॅक मशीन, ज्याच्या फक्त 799 जागा आहेत. पण ह्याचं पेमेंट किती आहे? 40,000. मी तुम्हाला पहिलेच पोस्ट सांगताना सांगितलं होतं, की ह्याचं पेमेंट सगळ्यात जास्त आहे. हाय सॅलरी लेव्हलला जातं. असिस्टंट रिलायन्स सी, असिस्टंट ब्रिज, त्यानंतर असिस्टंट टीआरडी दिलेलं आहे, असिस्टंट टीएल आणि एससी दिलं आहे, वर्कशॉपचं दिलंय. त्यानंतर असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिक दिलेलं आहे. तर ह्या ज्या पोस्ट आहेत, ह्या तुम्हाला हाय सॅलरी देणाऱ्या पोस्ट आहेत. तुमची सॅलरी 40,000 प्लस इथे किंवा 45,000 प्लस सुद्धा असू शकते, जर तुम्ही असिस्टंट ट्रॅक मशीनसाठी फॉर्म भरत असाल तर. ठीक आहे. लक्षात येतंय तुम्हाला? तर हे काय आहे? हाय सॅलरीचं आहे. व्हिडिओला लक्षपूर्वक बघा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या लिंकला शेअर पण करा. हाय सॅलरी हवी आहे तर ह्या पोस्टसाठी भरायचं आहे. तुम्हाला लवकर प्रमोशन हवं असेल तर इथे दिलेल्या पोस्टसाठी फॉर्म भरायचे आहे. त्याच्यानंतर विचार पडतो गर्ल्सचा. आता मुलींना काय करायचं आहे? खूप फील्ड वर्क नाही करायचंय, इनडोअर काम करायचंय, आउटडोअरला जाऊन काम नाही करायचंय. तर त्यांच्यासाठी काय असू शकतं? आपला जॉब प्रेफरन्स काय असू शकतो? तुम्ही कशासाठी भरू शकता? सेम आहे. असिस्टंट ट्रॅक मशीन, ठीक आहे. मेंटेनन्स ऑफ ट्रॅक मशीन, ठीक आहे. त्यानंतर असिस्टंट काय दिलेले CNW म्हणजे काय, मेंटेनन्स ऑफ कोचेस अँड वॅगेस इन अ कंट्रोल एन्व्हायरमेंट. ओके. त्यानंतर असिस्टंट S&T दिलेला आहे, असिस्टंट TL आणि AC दिलेला आहे, असिस्टंट वर्कशॉप दिलेला आहे. इथे तुम्हाला मी पूर्ण डिटेल दिलेली आहे मुलींसाठी. ठीक आहे. काय सांगितलंय? फॉर गर्ल्स, मुलींसाठी ज्यांना आउटडोअरला काम नाही करायचंय. मग ते म्हणतील मॅडम मग आम्ही कुठे फॉर्म भरू? तुम्ही सगळ्यांसाठी सांगताय, आमच्यासाठी सांगा. आम्हाला सॅलरी हवी आहे. सॅलरी हवी आहे, बेस्ट जॉब हवा आहे, पण आम्हाला फील्ड वर्कला जाऊन किंवा म्हणजे खूपच असं हे करून काम नाही करायचंय. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी एवढ्या आपल्या ह्या व्हॅकन्सी असणार आहे. याच्यावरती तुम्ही बिनधास्त फॉर्म फिल करू शकतात. ओके. त्याच्यानंतर आता बघा, सगळे व्हिडिओ बघून झाले. आता हाय सॅलरी कोणत्या पोस्टला मिळणार, त्याच्यानंतर आपला झोन आपण बघितला. ठीक आहे. आपले व्हॅकन्सी आपण झोन वाईज बघितल्या, पोस्ट वाईज व्हॅकन्सी बघितल्या, झोन वाईज व्हॅकन्सी बघितल्या. त्यानंतर हाय सॅलरी देणारा जॉब बघितला, हाय प्रमोशन म्हणजे लगेच प्रमोशन देणाऱ्या व्हॅकन्सी आणि पोस्ट पण बघितल्या. सगळे व्हिडिओ बघून झाले. पण तरी आम्हाला काही कळालं नाही. मग आता सांगा आम्ही कशासाठी फॉर्म भरू?
ठीक आहे. सगळे व्हिडिओ बघितले, सगळ्यांच्या चॅनलवर जाऊन आलो, पण तुम्ही चांगलं सांगतात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. असे काही विद्यार्थी असतील, की मॅडम आम्हाला व्यवस्थित तुमच्याकडनंच कळतं. तर ज्यांना चांगला जॉब हवा आहे, ज्यांना चांगली सॅलरीही हवी आहे, काम सुद्धा ओके मध्ये हवंय, खूप जास्त काम नकोय आणि खूप कमीही नकोय आणि त्यांना दुसऱ्या एक्झामची तयारीही करायची आहे. अशा विद्यार्थ्यांनी कुठे फॉर्म भरावा? तर इथे तुम्हाला मी सगळ्या ज्या व्हॅकन्सी दिलेल्या आहेत, त्या ऑल व्हॅकन्सी कशासाठी आहे? तुमच्या चांगल्या फ्युचरसाठी, की तुम्हाला बाकीचं काही नाही कळत आहे, सगळे व्हिडिओ बघून झालेले आहेत. तर तुम्ही ह्या सगळ्या आपल्या ज्या पोस्ट मी दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. वर्कशॉपचा आहे असिस्टंट मेकॅनिकल वर्कशॉप दिलेला आहे. या सगळ्या ज्या आहेत, हे कशासाठी दिलेलं आहे तुम्हाला, की तुम्ही सगळीकडे फिरून आलेले आहात, पण तुम्ही विचार करताय, की आमचा अभ्यास ओके झालेला आहे मॅडम. तर त्यांनी काय करायचंय, सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजे आहे, व्यवस्थित सगळं पाहिजे. तर इथे एवढ्या व्हॅकन्सी मी दिलेल्या आहे. असिस्टंट वीज बघा, पोस्टमॅन बघा, ठीक आहे. ह्याच्यात सगळ्यात जास्त 5,000 प्लस जागा तुम्हाला भेटलेल्या आहेत. तर ह्याचं तुम्ही काय करू शकतात, यावरती तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. तर हे तुमचं मी सांगितलं तुम्हाला कशा वाईज, ह्या ज्या पोस्ट होत्या, ह्या व्हॅकन्सी सांगितल्या मी पोस्ट वाईज, देन मी तुम्हाला झोन वाईज सुद्धा सांगितलेल्या. सॉरी, झोन वाईज सुद्धा सांगितलेले आहे. एकदा आपण बघून घेऊया याचा सिलेबस. सिलेबस काय येणार आहे बघा. सिलेबस सीबीटी वर्स्ट. एकच एक्झाम होणार आहे तुमची. एक्झाम किती होणार आहे? एक एक्झाम. कोणती एक्झाम होणार आहे? लक्ष द्या. सब्जेक्ट आहे जनरल सायन्स, 25 मार्काला 25 क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर मॅथेमॅटिक्स 25 क्वेश्चन, 25 मार्क. रिझनिंग 30 प्रश्न, 30 मार्काला. त्यानंतर बघा जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर 20 क्वेश्चन, 20 मार्काला. टोटल तुमचे 100 मार्काचं एक्झाम असेल. 100 मार्काची एक्झामला तुम्हाला मिळणार 90 मिनिटं. बस एक एक्झाम द्यायची, लगेच लागून जायचं आहे आपल्या कामाला. सो हा जो व्हिडिओ आहे तो अशा विद्यार्थी मित्रांसाठी होता, की ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीये. डॉक्युमेंट काय लागणार आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण त्याच्यासोबतच डॉक्युमेंट सोबतच तुम्हाला कुठल्या झोन मधून फॉर्म भरायचा आहे ते पण तुम्हाला मी इथे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपला झोन बघा, झोन वाईज वॅकन्सी बघा, तुमची कॅटेगरी काय आणि सेंट्रल लेवलला तुमची कास्ट विचारली जात नाही, फक्त कॅटेगरी विचारली जाते. आणि सगळ्यात जास्त जे फॉर्म आतापर्यंत झालेले आहेत, आलेले आहेत, 23 तारखेपासूनच सुरुवात झाली आहे. पण फॉर्म सगळ्यात जास्त मुंबई, प्रयागराज अँड गोरखपूर इथे येत आहेत. तर फक्त जिथे वॅकन्सी जास्त आहे आणि त्याच्या मागे ज्यांनी फॉर्म भरून टाकलेत, वॅकन्सी जास्त आहे म्हणून तिथे जाऊन फॉर्म भरून टाकले असतील, तर असं मूर्खपणा म्हणेल मी त्याला, करू नका. आपली किती तयारी झाली, खूप चांगला अभ्यास झालेला आहे माझा. मी कुठेही जाऊन फॉर्म भरेल. ठीक आहे. कुठेही जाऊन म्हणजे कोणत्याही राज्याचा कुठेही जाऊन नाही. माझ्या घराच्या जवळ प्रयागराज आहे. मी तिथून जाऊन येऊ शकतो. तिथे भरा. मी मुंबईमध्येच राहतो म्हणून मी मुंबईला भरला. असे विद्यार्थी असतील तर ठीक आहे. पण ज्यांचा अभ्यास ओकेच आहे, तर त्यांनी सगळ्या विचार करायचा. 3 गोष्टींचा विचार करा. काय? पोस्ट वाईज वॅकन्सी, झोन वाईज वॅकन्सी अँड दुसरं, तुम्हाला ती पोस्ट सुटेबल आहे का? तुम्हाला हाय सॅलरी हवी आहे किंवा लवकर प्रमोशन हवंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच फॉर्म भरायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याची तयारी करून घेण्यासाठी, ग्रुप डी ची तयारी करून घेण्यासाठी आपण लाईव्ह लेक्चर घेऊन येत आहोत. ठीक आहे. रोज तुमचं सामान्य विज्ञानाचं 12 वाजता आपल्या टिक्कर मराठी आणि SSC रेल्वे एक्झाम यावरती लाईव्ह लेक्चर होणार आहे. अजून बाकीचे लेक्चरही तुमचे हळूहळू सगळे आपल्या चॅनलवर सुरू होणार आहे. म्हणजे या व्हिडिओला काय करायचंय मग आता, जास्तीत जास्त शेअर करायचंय. सिलेक्शन हवं असेल, ठीक आहे, तर कोण तुम्हाला मदत करणार आहे आणि सिलेक्शन पर्यंत घेऊन जाणार आहे, तर टिक्कर मराठी प्लॅटफॉर्म. सो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत व्हिडिओला पोहोचवायचे. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. भेटूया पुन्हा कट ऑफ बद्दल व्हिडिओ घेऊन. ठीक आहे. फॉर्म नसेल भरला तर थांबायचं आहे. एवढी काही घाई नाही, 1 महिना भेटलेला आहे तुम्हाला. घाईमध्ये फॉर्म भरू नका. डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेच आहे, ते सगळे सेंट्रलचे आहे का बघा आणि देन नंतर फॉर्म भरा. कट ऑफ पहिले बघा. कट ऑफ कधी मागच्या वर्षी कसा लागला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 1,00,000 वॅकन्सी होती, आता 32,000 आहे. कट ऑफ वाढणार आहे. 5-6 मार्काचा फरक पडणारच आहे. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा न्यू व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.